नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे की पितर पंधरवडा संपत आला आहे. तर आता सर्व पितृ अमावस्या आहे. तर ह्या दिवशी तुम्हाला जर काही उपाय करायचे असतील तर ते कोणते आहे आणि त्यातल्या त्यात काळ्या तिळांचा उपाय केल्यानंतर तो कितीही पितृदोष प्रकार असेल तर तो दूर होतो. तर असा कोणता उपाय आहे काळ्या तिळाचा जे की आपण करायचा आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की घरात काय होतं, बऱ्याच जणांना म्हणजे बऱ्याच महिलांना थोडंसं जरी काम केलं तरी थकवा जाणवतो. हे पितृदोषाचं लक्षण असू शकतं किंवा मग तुमच्या घरातील मुलं चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, खूप अभ्यास करून पण त्यांची अभ्यासात म्हणा पाहिजे तशी प्रगती होत नाही. सतत मग त्यांचं मन विचलित होत असेल किंवा अजून इतर कुठला त्रास होत असेल किंवा घरात सतत कटकटी होत असतील, त्यावेळेस पण तुमच्या घराला मग पितृदोष असू शकतो. मग ह्या ज्या 15 दिवसात काही जणांना पितरांच्या सेवा करता आल्या नसतील तर मग त्यांनी अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळांचा काय उपाय करायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ असे म्हटले जाते की आपल्या पितरांना म्हणजेच की पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काळ्या तिळांचा खूप प्रभावी उपाय आहे. काळ्या तिळांमुळं आपले पितर खुश होतात. त्यामुळं मग त्यांच्यासाठी एका तांब्यामध्ये पाणी घेतल्यानंतर हळद टाकल्यानंतर थोडेसे चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि मग ते पाणी घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर गेल्यानंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आहे आपण, म्हणजेच की तिकडे जलार्पण करायचं आहे. दक्षिण दिशाच का निवडली जाते प्रत्येक वेळेस, तर दक्षिण दिशेकडे पूर्वजांचाच म्हणजेच की आपल्या पितरांचा सहवास असतो. ती दिशा फक्त पितरांसाठी असते. त्यामुळं मग त्या दिशेकडे तोंड करून किंवा त्या दिशेकडे आपण दिवा वगैरे लावायचो 15 दिवस. दहीभात ठेवला तरी पण कोणता जरी उपाय केला आपण पितरांसाठी तर दक्षिण दिशाच निवडली जाते. त्यामुळे मग जलार्पण पण तुम्हाला दक्षिण दिशेकडेच करायचं आहे. तर मग काय करायचं आहे, जलार्पण करताना तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं नामस्मरण करायचं आहे. म्हणजेच की ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. 108 वेळा तुम्ही नामस्मरण करू शकता आणि मग ज्यावेळेस तुमचं हे नामस्मरण किंवा जलार्पण करून झाल्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे आणि जी पण काय कामं असतील ती कामं तुम्हाला पूर्ण करायची आहेत. हे झालं पहिलं तुमचं काम काळ्या तिळांचं. मग आता दुसरी गोष्ट म्हणजे काय करायची आहे की देवघरात आपण तुपाचा दिवा लावतो. मग त्याच्या शेजारी थोडेसे काळे तीळ ठेवायचं आहे देवघरात आणि ज्या पण काय आपल्या इतर सेवा आहेत त्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. मग त्या सेवा झाल्यानंतर ते जे काळे तीळ ठेवले आहे आपण देवघरात तर ते काळे तीळ आपल्याला हातात घ्यायचे आहे आणि आपल्या घरातील लहान मुलं म्हणा किंवा मोठे व्यक्ती असतील त्यांच्यावरून प्रत्येकांवरून 7 वेळा उतारा काढायचा आहे आणि जी पण काय तुमच्या घरात इडापिडा असेल, नजरबाधा असेल, त्रास होत असेल, जे पण काय होत असेल ते तुम्हाला बोलायचं आहे किंवा कशात प्रगती होत नसेल तर काही पण असेल तर ते तुम्हाला बोलायचं आहे आणि मग तो उतारा काढून तुम्हाला मग घराबाहेर जायचं आहे. घराबाहेर गेल्यानंतर तुमच्या घरावरून पण तुम्हाला 7 वेळा उतारा काढायचा आहे. उतारा काढून झाल्यानंतर ते तीळ घेऊन तुम्हाला दक्षिण दिशेकडे जायचं आहे, घराच्या दक्षिण दिशेकडे आणि मग तिकडे गेल्यानंतर ते काळे तीळ तुम्हाला दक्षिण दिशेला टाकायचे आहे. म्हणजेच की दक्षिण दिशेकडे जाताना पण आपण कोणालाही बोलायचं नाही आणि घरी येताना पण कोणालाही बोलायचं नाही. घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे आणि मग इतर आपली जी काही कामे असतील ती कामं आपण पूर्ण करायची आहेत. हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात कितीही प्रखर पितृदोष असू द्या, 7 पिढ्यांचा असू द्या किंवा कितीही पिढ्यांचा असू द्या, तर काळ्या तिळांचा एवढा प्रभावी उपाय आहे की त्यामुळं मग पितृदोष दूर होतो आणि नष्ट होतो. मग आजच्या व्हिडिओमधून एवढीच माहिती सांगायची होती. तर ही शेवटची संधी चुकवू नका. हा उपाय नक्की करून बघा.